नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज अ वंडरफुल लाईफच्या वतीने श्री अतुल पाटील जे इंजिनिअरिंग क्षेत्रामधील नामवंत तज्ञ आहेत, आपले विचार व्यक्त करणार. अतुल यांनी नॉलेज ब्रिजची स्थापना इंजिनिअरिंगच्या मुलांना करिअर गायडन्स मिळावा ह्या हेतूने केली आहे. अतुल पाटील यांनी भारतीय आणि मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या. अतुल हे COEP पुणेचे विद्यार्थी असून उच्च शिक्षण त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ साऊथहॅम्प्टन मधून घेतले. नमस्कार मित्रांनो, आज आपण इंजिनिअरिंग क्षेत्रामधल्या विविध करिअर ऑप्शन्स बद्दल विचार करणार आहोत. इंजिनिअरिंग करता करता आपल्या डोक्यामध्ये बरेच विचार येतात की कुठला करिअर पर्याय आपल्याकरता सुटेबल राहील, कुठल्या एरियामध्ये आपण आपलं करिअर सुरू केलं पाहिजे. इंडस्ट्री जेव्हा आपल्याला हायर करतं, आपल्याला जेव्हा नोकरी देतं, आपल्यामध्ये कुठले गुण बघतं, इंडिया आणि ग्लोबल इंडस्ट्री कशी ग्रो होत आहे, या सगळ्या प्रश्नांचं आपण उत्तर शोधायचा प्रयत्न करूया. नमस्कार मित्रांनो, आज आपण इंजिनिअरिंग करिअरबद्दल कुठले कुठले ऑप्शन्स अवेलेबल आहे याचा विचार करणार आहोत. ही एक करिअर ट्री आहे. याच्यामध्ये आपण बघतो की आपल्याला कुठल्या कुठल्या क्षेत्रांमध्ये आपल्याला आपले करिअर डेव्हलप करण्याकरता चान्स मिळू शकतो. त्याच्यामध्ये बघितलं तर इंडस्ट्री, अकॅडमिक्स म्हणजे आपण चांगले टीचर बनू शकतो, कन्सल्टिंग कंपनीजमध्ये आपण काम करू शकतो, IT मध्ये आपण ग्रो करू शकतो स्वतःला, आणि गव्हर्नमेंटमध्ये पण बऱ्याच रिक्वायरमेंट आहेत. दुसरं कोडं जे आपल्याला सोडवायचं असतं ते की मी करिअरमध्ये कुठल्या क्षेत्रामध्ये सुरुवात करायला हवी. फॉर एक्झाम्पल डिझाईन किंवा रिसर्च किंवा मॅनेजमेंट, ऑपरेशन्स हे अलग अलग पर्याय इंडस्ट्रीमध्ये लागत असतात आणि आपल्याला शोधून काढायचं असतं की आपण कुठल्या एरियामध्ये सुरुवात करायला हवी आयुष्यामध्ये. इथे आपण थोडक्यात समजून घेऊया रिसर्चमध्ये कुठल्या गोष्टींची आवश्यकता असते. रिसर्चमध्ये जर तुमच्यामध्ये नवीन प्रिन्सिपल्सला शोधायची इच्छा असेल किंवा मॅथमॅटिक्स आणि सायन्समध्ये तुम्हाला जर रुची असेल तर रिसर्च हे तुमच्याकरता चांगलं पर्याय असू शकतो. सिमिलरली डेव्हलपमेंटमध्ये आपण रिसर्चचे रिझल्ट्स वापरतो आणि इंडस्ट्रीला लागणाऱ्या प्रोसेसेस डेव्हलप करत असतो. डिझाईनमध्ये आपण एखाद्या वस्तूचे, प्रॉडक्टचे टेक्निकल स्पेसिफिकेशन्स आपण अचीव करायचा प्रयत्न करत असतो. प्रोडक्शनमध्ये आपण प्लांट लेआउट, प्रोसेस आणि टूल्स याच्याबद्दल विचार करून तिथे आपण काम करत असतो. ऑपरेशन्समध्ये आपण वर्कफोर्स आणि मॅन्युफॅक्चरिंग याला कसं कंट्रोल करता येईल याचा विचार करत असतो. मॅनेजमेंटमध्ये ऑफकोर्स आपण कस्टमर आणि इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स कसे सोडवता येईल याच्यावर विचार करत असतो. आता या गोष्टींमध्ये आपल्याला शोधून काढायचं आहे की आपल्याला कशात इंटरेस्ट आहे आणि त्याप्रमाणे आपण हे निवडावे. एक छोटं उदाहरण आपल्याला देऊ इच्छितो मी. एखाद्या कारमध्ये साधारणतः 7,000 कंपोनंट असतात आणि प्रत्येक कंपोनंट हा आपल्या जागी एक विशिष्ट प्रकारचं काम करत असतो आणि प्रत्येक कंपोनंट डेव्हलप करण्याकरता एक अलग प्रकारची टेक्नॉलॉजी लागत असते. आपण जर विमानाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये 5 कोटी असे कंपोनंट्स असतात आणि ज्याला टेक्नॉलॉजीमध्ये खूप आवड आहे आणि ज्याला काहीतरी नवीन क्षेत्रामध्ये काम करायचं आहे त्याच्याकरता या इंडस्ट्रीमध्ये बरीच पर्याय अवेलेबल आहेत सध्या भारतामध्ये. आता आपण समजून घेऊया की आपण जे सब्जेक्ट्स, आपण जे विषय शिकतो इंजिनिअरिंगमध्ये त्याचा आपल्या लॉंग टर्मवर कसा परिणाम आणि त्याचा कसा इम्पॅक्ट होत असतो. आपण जर एक्झाम्पल घेतलं तर जेव्हा फेज 2मध्ये जेव्हा आपण व्हेकल पॅकेजिंगचा स्टडी करत असतो किंवा डिटेल डिझाईन करतो तेव्हा मेकॅनिकल व्हायब्रेशन्स, रिलायबिलिटी मेथड्स, मेकॅनिझम डिझाईन या गोष्टींचा आपल्याला खूप तिथे उपयोग करावा लागत असतो. तर आणि जर तुमचे हे सब्जेक्ट्स जर कच्चे असतील आणि जर तुम्ही चुकून त्या डिपार्टमेंटला जर तुम्ही काम करायला सुरुवात केली तर तुम्हाला नेहमीच त्या गोष्टींची खंत वाटेल की आपण हे सब्जेक्ट्स का आपण कच्चे ठेवले आणि तुम्ही तुमच्या पूर्ण एफिशियन्सीने तिथे काम करू शकणार नाही. म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक स्टुडंटनी
आपल्या 4 वर्षामध्ये जे सब्जेक्ट्स आहेत त्याचा मनापासून आणि जिज्ञासाने अभ्यास करावा. ते त्यांच्या लाँग टर्ममध्ये फार महत्त्वाचं ठरू शकतं. दुसरी गोष्ट जी सातत्याने इंडस्ट्रीला हवी असते त्याला आपण म्हणतो डोमेन नॉलेज. डोमेन नॉलेज म्हणजे जेव्हा आपण एखाद्या प्रश्नाचं उत्तर काढतो ही वस्तू अशी का, त्याला आपण डोमेन नॉलेज म्हणतो. एखाद्या कंपनीमध्ये असे बरेच डिपार्टमेंट असतात आणि प्रत्येक डिपार्टमेंट आपल्या ठिकाणी आपल्या पद्धतीने काम करत असतं. आपल्याला आता शोधून काढायचं आहे की आता मी इंजिनिअरिंग झाल्यानंतर मला कुठल्या डिपार्टमेंटमध्ये मला जॉब करायला आवडेल किंवा मी कुठल्या डिपार्टमेंटमध्ये मी जॉब करायला कार्यक्षम आहे. त्या दृष्टीने आपण डोमेन नॉलेज घ्यायला प्रयत्न करायला हवा. हे काही एक्झाम्पल्स आहेत डोमेन नॉलेजचे ज्याच्यामध्ये आपण टेक्नॉलॉजीचा वापर करतो आणि आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधून काढत असतो आणि ते प्रॉडक्ट ते फर्दर आपण रिफाईन करायचा प्रयत्न करत असतो. बऱ्याचदा इंडस्ट्रीमध्ये आपण बघतो की लोक सॉफ्टवेअर शिकल्यानंतर चांगला जॉब मिळायचा प्रयत्न करत असतात. प्रत्येक इंडस्ट्री अलग अलग प्रकारचे सॉफ्टवेअर यूज करत असतात. डिझाईन इंडस्ट्री जेव्हा तुम्हाला डिझाईनमध्ये करिअर बनवायचं आहे तेव्हा काही सॉफ्टवेअर्स मी इथे नमूद करू इच्छितो. प्रो इंजिनियर, कटिया, युनिग्राफिक्स, सॉलिड एज, सॉलिड वर्क्स, अलग अलग कंपन्या अलग अलग सॉफ्टवेअर वापरतात. त्यामुळे तुमच्या इनिशियल स्टडीमध्ये जर तुम्हाला कळलं की तुम्हाला कुठल्या कंपनीमध्ये जायचं आहे तेच जर तुम्ही सॉफ्टवेअर शिकला आणि त्यात एक्सपर्ट झाला तर तुमचं त्या कंपनीमध्ये तुम्हाला स्थान मिळवायला तुम्हाला थोडं सोपं जातं. दुसरा एक इम्पॉर्टंट ऑप्शन जो आपल्याला अवेलेबल असतो करिअर बिल्डअप करण्याकरता त्याला आपण ॲनालिसिस असे नाव देतो. त्याच्यामध्ये आपण प्रॉडक्टला कॉम्प्युटर जगामध्ये व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये आपण त्याला सिम्युलेट करत असतो आणि त्या प्रॉडक्टचे परफॉर्मन्स आपण त्यात तपासून त्याला रिफाईन करत असतो जेणेकरून ते मार्केटमध्ये आल्यानंतर ते फेल होऊ नये म्हणून. तर ही एक इम्पॉर्टंट करिअर पाथ अवेलेबल आहे इंडियामध्ये. त्याला आपण प्रो मेकॅनिका, हायपरवर्क्स, नास्टान, ॲबॅकस असे सॉफ्टवेअर्स पडतो. तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही जर हे सॉफ्टवेअर शिकलात आणि त्यात निष्णात झाला तर तुम्हाला जॉब मिळायला फार त्यात मदत होईल आणि तुम्हाला चांगला पगार पण मिळू शक्यता आहे. मॅन्युफॅक्चरिंग हा एरिया आता हाय टेक्नॉलॉजी झालेला आहे. याच्यामध्ये पण बरेचसे असे टूल्स अवेलेबल आहेत जे आपल्याला प्लांट टाकण्याकरता किंवा प्लांटमध्ये त्यांचं ते थ्रूपुट आणि मॅक्झिमम प्रोडक्शन काढण्याकरता घ्यायला मदत करतात. काही सॉफ्टवेअरचे नावं म्हणजे डेल्मिया, आयग्रीप, हायपरफॉर्म, क्वेस्ट. याचा तुम्ही ज्यांना प्रोडक्शनमध्ये जायचं आहे त्यांनी या सॉफ्टवेअरचा थोडा अभ्यास करावा जेणेकरून इंडस्ट्रीला तुम्ही हवेसे वाटाल. IT हा नेहमीच एक ग्रोईंग एरिया आहे करिअरमध्ये आणि PDIT म्हणजे प्रॉडक्ट डिझाईन IT हा एक नवीन एरिया 2005 पासून सुरू झालेला आहे. त्याच्यामध्ये मुलांना इंजिनिअरिंगमध्ये राहूनसुद्धा ITमध्ये करिअर बनवता येतं. काही सॉफ्टवेअर्स म्हणजे विंडचिल, टीम सेंटर ही या एरियामध्ये वापरले जातात. आपण एक छोटंसं उदाहरण घेऊया. मोठ्या कंपन्या आपल्यासारख्या फ्रेशर्स मुलांकडनं काय एक्सपेक्ट करतात, ते जेव्हा तुमचा कॅम्पस इंटरव्ह्यू घेतात तुमच्यामध्ये काय बघतात, या गोष्टीचा तुम्ही जर आत्तापासून विचार केला तर कदाचित तुम्ही या सगळ्या प्रश्नांना उत्तर शोधून काढून त्यांच्यासमोर तुम्ही चांगलं प्रदर्शन करू शकाल इंटरव्ह्यूमध्ये. पहिली इम्पॉर्टंट गोष्ट ते तुमच्याकडनं एक्सपेक्ट करत असतात की तुमच्या कोर्स सब्जेक्टमध्ये बेसिक नॉलेज कसं आहे. दुसरं तुमचं मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेसवर तुमचं अंडरस्टँडिंग कसं आहे. तुमचं ॲनालिटिकल थिंकिंग पॉवर कशी आहे. तुमच्याकडे कुठले कॅडचे गुण तुमच्यात तुम्ही आत्मसात केलेले आहेत. तुमचं क्रिएटिव्ह थिंकिंग कसं आहे. तर याला आपण म्हणतो एसेन्शियल ॲट्रिब्यूट्स. यातला एक जरी आपल्याकडे कमी असला तरी आपण त्या कंपनीमध्ये जॉब मिळायपासून वंचित राहू शकतो. याला आपण डिझायरेबल ॲट्रिब्यूट्स म्हणतो. जेव्हा खूप कॉम्पिटिशन असतं तेव्हा या कंपन्या या गुणांना सुद्धा प्राधान्य देतात आणि आपण आपल्या 4 वर्षामध्ये पुरेपूर प्रयत्न केला पाहिजे की आपण या गुणांना कसं आत्मसात करू आणि त्यात एक्सपर्ट बनू. फॉर एक्झाम्पल स्टॅटिस्टिकल मेथड्स, 6 सिग्मा, कमर्शियल अवेअरनेस या इम्पॉर्टंट गोष्टी मी नमूद करू इच्छितो की ज्या मुलांनी शिकाव्यात आणि आपल्याला थोडं एम्प्लॉयेबल बनवावं. एक प्रश्न अजून आपल्या मनामध्ये येऊ शकतो की इंडस्ट्रीला नेमकं काय हवं आहे.
त्यांना डेप्थ ऑफ नॉलेज हवं आहे का त्यांना ब्रेडथ ऑफ नॉलेज हवं आहे. म्हणजे त्यांना एखादा असा माणूस हवा आहे की जो एकच गोष्ट वारंवार करून एक्सपर्ट करून त्यात 100% त्याला गोष्टीला देऊ शकतो, की एखादा माणूस जो अलग अलग गोष्टींवर काम करून कंपनीला जास्त फायदा करून देऊ शकतो. 1990 पर्यंत साधारणतः इंडस्ट्रीची अशी रिक्वायरमेंट होती की ते एक्सपर्ट लोकांना जास्त प्रोत्साहन देऊन त्यांना रिटेन करायचा प्रयत्न करत होते. पण 2000 सालापासून इंडस्ट्रीचा ओघ थोडा चेंज झालेला आहे आणि दे आर प्रिफरिंग मोर ब्रेडथ ऑफ टेक्निकल नॉलेज रादर दॅन द डेप्थ ऑफ टेक्निकल नॉलेज. तर तुम्ही फ्रेशर असताना या गोष्टींचा विचार करून अलग अलग एरियामध्ये काय चालतं याचं तरी तुम्ही थोडं आत्मसात केलं तर तुम्हाला पुढे जाऊन सोपं जाईल करिअरमध्ये नेव्हिगेट करताना. आपण जे बोललो याचं थोडं आपण आता विल ट्राय टू समराईज दॅट. पहिली गोष्ट आपण जे बोललो की ॲकॅडमिक्स आपलं स्ट्रॉंग असलंच पाहिजे. कदाचित आपण खूप लकी असू की आपल्याला चांगले टीचर्स आहेत, आपल्या कॉलेजमध्ये फॅसिलिटीज आहेत. समटाईम्स वी आर नॉट लकी टू गेट ॲडमिशन इन द गुड कॉलेजेस. पण याला काही पर्याय नाही. आपण स्वतःहून अभ्यास करून ॲकॅडमिक्समध्ये चांगले मार्क मिळवलेच पाहिजे. नंतर आपण आपल्या आवडीच्या एरियामध्ये डोमेन नॉलेज घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या फायनल इयरचा प्रोजेक्ट फार इम्पॉर्टंट असतो. त्याच्याकडे आपण तो सिलेक्ट करताना आपला लाँग टर्म करिअर आपण लक्षात ठेवून तो सिलेक्ट केला पाहिजे. रिलेव्हंट सॉफ्टवेअर स्किल्स आपण शिकले पाहिजे. सगळं शिकण्यात काही अर्थ नाही. आपल्याला जे आवश्यक आहे आपल्या लाँग टर्म करिअर करता जे आवश्यक आहे तेच आपण शिकलं तर आपण त्यात निष्णात बनू शकतो. आता जग ग्लोबल झाल्यामुळे अलग अलग क्वालिटी स्टँडर्ड्स आपल्या प्रॉडक्टला अप्लाय होतात. फॉर एक्झाम्पल FMVSS, युरोपियन स्टँडर्ड, कॅनेडियन स्टँडर्ड, ज्याचा आपण अभ्यास करावा. सॉफ्ट स्किल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. आपण आपली मनात आलेली एखादी कल्पना आपण दुसऱ्यांना कशी मांडू शकतो आणि कसं आपण लोकांना काम करून घेऊ शकतो याला आपण सॉफ्ट स्किल म्हणतो. या गोष्टींना आजकाल बरंच महत्त्व देण्यात आलेलं आहे. प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स जेव्हा तुम्हाला तिसऱ्या वर्षामध्ये तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये जाऊन ट्रेनिंग घ्यायचं असतं तेव्हा कुठलं ट्रेनिंग तुम्हाला जास्त कामात पडेल तुमच्या लाँग टर्म पॉईंट ऑफ व्ह्यू याचा विचार करून ते ट्रेनिंग घ्यावं. जनरल नॉलेज आणि टेक्नॉलॉजी ही फार फास्ट चेंज होत चालली आहे. त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही आणि लाँग टर्म करिअर करता आपण नेहमी फोकस राहून त्या दृष्टीने विचार करावा. म्हणजे आपल्याला आपला गोल अचीव करायला सोपं जाईल. आणि जसं आपण बघतो की कुठलीही गोष्ट ग्रो व्हायला वेळ लागत असतो तसं करिअर आपल्याला डेव्हलप करण्याकरता पण वेळ लागत असतो. आणि हे 4 वर्ष ही सुवर्ण संधी तुम्ही गमावू नये असं मला वाटतं. त्यामुळे आपण जेव्हा 12वी नंतर आपण जेव्हा इंजिनिअरिंगला जातो तेव्हा पहिल्या वर्षी आपण फर्स्ट स्टेप घ्यायची असते की बेसिक आपल्या इंडस्ट्रीमधलं नॉलेज घ्यायचं असतं. जे काय ऑटोमोटिव्ह असू शकतं किंवा एरोनॉटिक्स असू शकतं किंवा कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट असू शकतं. नंतर आपण सेकंड इयरला गेल्यानंतर आपण प्रोसेसेसचा थोडा विचार करावा. फॉर एक्झाम्पल 6 सिग्मा किंवा डिझाईन फॉर रिलायबिलिटी किंवा क्वालिटी मॅनेजमेंट. तिसऱ्या वर्षी आपण जेव्हा जातो तेव्हा आपण कॅम्पस आपल्याला भेडसावून सोडत असतो आणि थोडं आपण मग इंटरव्ह्यू स्किल्स किंवा ग्रुप डिस्कशनकडे लक्ष द्यावं. आणि चौथ्या वर्षी आपल्याला एक प्रोजेक्ट करायचा असतो तो आपल्या लाँग टर्म करिअरच्या दृष्टीने करावा. म्हणजे आपल्याला कॅम्पस प्लेसमेंटमध्ये व्हायला खूप मदत होईल. The harder the way you acquire knowledge, the longer it stays in your mind. ही कटू सत्य आहे. त्यामुळे कुठलीच गोष्ट सहजासहजी आपल्याला मिळू शकत नाही. आपल्याला त्याच्याबद्दल कष्ट केलेच पाहिजे हे सत्य आहे. धन्यवाद.